नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, आपण एक क्रॅश कोर्स यूट्यूबद्वारे सुरू करत आहोत की ज्या क्रॅश कोर्समध्ये पेपर पहिला आणि फिजिक्स या दोन्ही सब्जेक्टमध्ये जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्स विषय डिस्कस करूया. तर बघा, आपण या आजच्या लेक्चरमध्ये फिजिक्समध्ये आपल्याला बरेचसे पेपर राहतात, 10 पेपर आहे. तर त्यापैकी मी पहिला पेपर निवडलेला आहे मॅथमॅटिकल फिजिक्स. मॅथमॅटिकल फिजिक्स. आता या मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये पण भरपूर सारे टॉपिक्स आहे. आणि या टॉपिक्समध्ये आपण पहिला टॉपिक निवडत आहे डिफरन्शियल इक्वेशन. क्लिअर? डिफरन्शियल इक्वेशन. आता या डिफरन्शियल इक्वेशनच्या अंतर्गत जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण बघण्याचा प्रयत्न नक्की करूया. ठीक आहे. तर बघा, त्यामधला आता डिफरन्शियल इक्वेशनमधले म्हटलं तर भरपूर सारे प्रकारचे डिफरन्शियल इक्वेशन्स राहतात. तर पहिला आहे व्हेरिएबल सेपरेबल. महत्त्वाचे सांगतो मी. सेकंड आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि थर्ड आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. तर हे जर तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन प्रिपेअर करत असाल तर त्यामधले सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. याच्याही मधले जर सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जर तुम्हाला सांगायचं झालंच याच्याहीमध्ये, तर पहिल्या रँकवर येतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, सेकंड रँकवर येतो व्हेरिएबल सेपरेबल आणि थर्ड रँकवर येतो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे या तिन्ही डिफरन्शियल इक्वेशनमध्ये व्हेरिएबल सेपरेबल असो की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन की एक्झॅक्ट असो, तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट रँकवर येतो. अत्यंत महत्त्वाचा. हे मी जे काही सांगतो आहे हे कुठनं सांगतो म्हटलं, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जर ॲनालिसिस केला तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवर सर्वात जास्त क्वेश्चन्स आलेले आहे. आफ्टर दॅट व्हेरिएबल सेपरेबल आणि लास्टली एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. तर बघा, आपण व्हेरिएबल सेपरेबलपासून सुरू करूया. पहिले काय करू, या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय करू, आपण व्हेरिएबल सेपरेबलचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ते 2-3 क्वेश्चन्स डिस्कस करून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये व्हेरिएबल सेपरेबलवर जे काही क्वेश्चन्स आले ते क्वेश्चन्स आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, आपण व्हेरिएबल सेपरेबलकडे वळण्याचा प्रयत्न करूया. बघा, आपल्या आजच्या म्हणजे टॉपिकचं फायनली नाव आहे व्हेरिएबल सेपरेबल. ठीक आहे. बघा, अत्यंत म्हणजे त्याच्या नावातच सगळं काही अर्थ दडलेला आहे. व्हेरिएबल सेपरेबल. जे काही व्हेरिएबल्स डिफरन्शियल इक्वेशनमध्ये असणार त्या व्हेरिएबल्सला सेपरेट करा आणि सोल्युशन फॉर्म करा, असं त्याचा अर्थ आहे. क्लिअर कट? तर बघा, पहिला एक्झाम्पल आपण घेऊया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. बघा, dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस एक्स डिवायडेड बाय वाय. ठीक आहे. हे आपल्याला गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे बाय युझिंग विच मेथड व्हेरिएबल सेपरेबल. बघा, काय म्हटलं आहे त्यांनी, व्हेरिएबल सेपरेट करा. व्हेरिएबल सेपरेट म्हणजे काय, व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे काय, व्हेरिएबल्स काय करा, सेपरेट करा. बघा, इथं वाय आहे. वायची जोडी डी वाय सोबत राहिली पाहिजे आणि इथे काय आहे एक्सची जोडी कोणासोबत राहिली पाहिजे, डी एक्स. आता तो मायनस साईन विसरून जा. मायनस साईन ॲज इट इज ठेवा. मायनस साईनला हलवण्याचा प्रयत्न करू नका, किंवा केला तरी काही फरक नाही पडत, परंतु माझं म्हणणं असं आहे की त्याला हलवू नका. म्हणजे मे बी चेंज करताना तुम्हाला काही अडचण येऊ शकते. आता हा सिम्पल क्वेश्चन आहे म्हणून काही वाटत नाही, परंतु जर एखादा डिफिकल्ट क्वेश्चनची लेवल राहिली तर तिथं प्रॉब्लेम येतो, म्हणून साईनला हलवायचं नाही. ठीक आहे. बघा, आता सर्वप्रथम काय करतो मी, वायला शिफ्ट करतो इकडे. आणि डी एक्सला शिफ्ट करतो इकडे. ठीक आहे. आता बघा, जेव्हा मी वायला शिफ्ट करतो तो वाय इंटू डी वाय झालं. ठीक आहे. इक्वल्स टू तुमच्याकडे काय आहे, मायनस एक्स ॲड डी एक्सला शिफ्ट केलं तर काय झालं, डी एक्स. पाहता या स्टेपमध्ये बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण, व्हेरिएबल सेपरेट. इथं लक्षात, पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण, व्हेरिएबल काय केले, सेपरेट. ठीक आहे. तर व्हेरिएबल सेपरेबलची मेथड अशी आहे की पहिली जी काही स्टेप असते त्यामध्ये काय करायचं, व्हेरिएबल्स काय करायचं, सेपरेट. वाय डी वाय जवळ घेऊन गेलो, एक्स डी एक्स जवळ घेऊन गेलो. नेक्स्ट जी काही स्टेप असते त्या नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं तुम्हाला, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड, आणि तुम्हाला जे काही इंटिग्रेशन करून जे काही फायनल आन्सर मिळणार तेच तुमचा आन्सर राहणार. ठीक आहे. बघा, इंटिग्रल वाय इंटू डी वाय इज इक्वल्स टू इंटिग्रल मायनस एक्स इंटू डी एक्स प्लस सी. काय केलं आपण, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. एकदा का व्हेरिएबल सेपरेट झाले
की नेक्स्ट स्टेप असते. फक्त 2 स्टेपमध्ये इथे तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. फर्स्ट स्टेप आहे की नाही, इथं लिहून पण देतो बघा. स्टेप फर्स्टमध्ये काय करायचं आहे, व्हेरिएबल सेपरेट करा. ठीक आहे. नेक्स्ट जी काही तुम्हाला स्टेप करायची आहे त्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त टेकिंग इंटिग्रल ऑन both side to get this solution. ठीक आहे. सोल्युशन मिळण्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन ऑन बोथ साईड करायचं आहे. ठीक आहे. बघा आता एकदम सिंपल आहे. इंटिग्रल ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू डू वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू मायनस एक्स. आता मायनसची साईन बाहेर आहे, एक्स डी एक्स असंही लिहू शकता, एक स्टेप वाढवा. ठीक आहे. शिल्लक काय राहिलं, वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू मायनस ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट काय करायचं, वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ॲज इट इज ठेवा. ही जी काही मायनसची स्टेप्स आहे, ओके, ही लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा. तर मायनस काय झाला, प्लस म्हणजे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू सी. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, बघा 2 तुम्हाला बेस कॉमन दिसतो, तो बेस कॉमन काढून घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे 2 बेस कॉमन काढला, शिल्लक किती राहिला इथं, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू सी. ओके. याला आता वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर न लिहिता पहिले एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहितो. 2 जर इकडे शिफ्ट केला तर 2 टाइम्स कॉन्स्टंट. सी म्हणजे काय, इथे सी काय आहे, कॉन्स्टंट, एक कोणता तरी कॉन्स्टंट. ओके. मग 2 इंटू सी म्हणजे अगेन कॉन्स्टंट येणार. येतं लक्षात, कारण की सी म्हणजे एक आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. सी म्हणजे काय, एक आर्बिटरी कॉन्स्टंट. मग कोणताही आर्बिटरी कॉन्स्टंट, समजा आर्बिटरी कॉन्स्टंट 9 राहिला, त्याला समजा आपण 2 ने मल्टिप्लाय करतो तर 18 येतं. 18 अगेन कॉन्स्टंट आहे ना. Therefore, arbitrary constant into constant, again we are getting constant. Therefore, x square plus y square is equals to, आता त्या कॉन्स्टंटला c न म्हणता फक्त c1 म्हणा, काही फरक नाही पडत. ओके. हे झालं तुमचं सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. येतं लक्षात. ओके. अशा प्रकारे तुम्हाला इथं अशा गोष्टी सॉल्व्ह कराव्या लागतात. येतं लक्षात. बघा नेक्स्ट आणखी एक व्हेरिएबल सेपरेबलचं क्वेश्चन आपण घेण्याचा. तर बघा पुन्हा परत एक प्रॉब्लेम घेऊया आपण. बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल. dy बाय dx इज इक्वल्स टू y बाय x. ठीक आहे. बघा अत्यंत इझी आहे हा पण. बघा याचं सोल्युशन कसं काढायचं. सर्वप्रथम आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचं आहे. ठीक आहे. आता बघा हा y आपल्याला dy कडे शिफ्ट करूया. ओके. आणि इकडे dx आपण इकडे xकडे शिफ्ट करूया. ओके. y जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला तर y बनतो 1 बाय y, dy ॲज इट इज राहतो. ओके. इकडे 1 बाय x ॲज इट इज आहे. dx जर शिफ्ट केला तर 1 बाय dx झाला dx. ओके. क्लिअर. ठीक आहे. पहिली स्टेप झाली. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. आता 1 बाय yचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y आहे ते लॉग y आणि 1 बाय एक्सचं लॉग एक्स. ओके. आता प्लस बघा इथे आता फक्त सी न लिहिता तुम्ही लॉग सी पण लिहू शकता, याच्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. ओके. तुम्ही सी न लिहिता फक्त लॉग सी लिहू शकता. ओके. कारण की सी कॉन्स्टंट आहे, लॉग ऑफ कॉन्स्टंट अगेन कॉन्स्टंट येणार आहे. क्लिअर. ठीक आहे. बघा आता बस समजा तुमच्याकडे काहीतरी व्हॅल्यू आहे 2 आहे. ओके. तर लॉग ऑफ 2ची पण एक कॉन्स्टंटच व्हॅल्यू येणार ना, म्हणून सीला आपण लॉग सी लिहू शकतो. ठीक आहे. नंतर बघा लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी, लॉगरिथमिक रूल यूज करतो, लॉग ऑफ ए इंटू बी. ठीक आहे. आता इथं एच्या ठिकाणी तुमच्याकडे दिसतो एक्स, बीच्या ठिकाणी दिसतो सी. देअरफॉर लॉग ऑफ ए इंटू बी म्हणजे एक्स इंटू सी. लेफ्ट हँड साईडला तुमच्याकडे लॉग ऑफ वाय. ओके. आता बघा लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला लॉग असल्यामुळे ते काय होणार, कॅन्सल. ठीक आहे. शिल्लक किती राहिलं तुमच्याकडं, वाय इक्वल्स टू एक्स इंटू सी. दिस इज युअर सोल्युशन फॉर ए गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके. पहिली स्टेप व्हेरिएबल सेपरेट, सेकंड स्टेप इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. इंटिग्रल केला का जे काही तुम्हाला सोल्युशन मिळणार दॅट इज युअर फायनल सोल्युशन. ओके. अशा पद्धती तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबल ह्या विषयावर तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे. तर बघा तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच आपले व्हिडिओ सुरू राहतील आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये या मेथडवर प्रिव्हियस इयरमध्ये जे काही क्वेश्चन्स आले ते बघण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.